मंडळी, 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी आपण सर्वांनी घरोघरी गुढी उभारून गोडधोडाचा नैवेद्य दाखवला आणि आपला सण साजरा केला. परंतु आमच्या भालिवडी गावची परंपरा खरोखर अनोखीच आहे. आम्ही सर्व भालिवडीकरांनी घरोघरी गुढी तर उभारलीच, त्यानंतर आमचे गावचे ग्रामदैवत असलेल्या आई मरियाईच्या मंदिरात देवीचा यथासांग असा अभिषेक घालून पूजाविधी केला. सोबतच श्री सत्यनारायणाची पूजा देखील घातली. आपल्या भारत देशावरील सध्याचे महागाईचे संकट आणि गावची इडापिडा टळू दे अशी प्रार्थना करून आम्ही आमच्या पुढील कार्यक्रमास लागलो. सर्वांनी एकत्रित मिळून महाप्रसाद बनवण्यास मदत केली. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ तसेच पंचक्रोशीतील शुश्रावे असे भजन व हरिपाठ सोहळा संपन्न झाला. एकीकडे महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील पार पडला. रात्री सर्व भालिवडीकरांनी मिळून एकत्रितपणे बनवलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून पुरुषांपर्यंत अगदी साऱ्यांचाच समावेश होता. त्यानंतर कोकण परिसरातील सुप्रसिद्ध गायकांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. साऱ्यांनी एकत्रित मिळून त्या शुश्राव्य अशा डबलबारी भजनाचा आनंद घेतला आणि विशेष म्हणजे हा सामना YouTube लाईव्ह ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे आम्ही सर्व भालिवडीकरांनी मिळून आमचा गुढीपाडव्याचा सण साजरा केला. तुम्हाला आमची ही गुढीपाडव्याची भालिवडीकरांची परंपरा कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.